शिर्डी शहरामध्ये कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असून हे मोकाट कुत्रे आता पाळीव प्राण्यांवर हल्ला करताय। शिर्डी साकुरी शिव येथील श्री स्वामी समर्थ नगरमधील धाकतोडे वस्तीवर 5 कुत्र्यांनी 4 शेळ्या फस्त केल्याची घटना घडली आहे। गोठ्यामध्ये शिरून अगदी एखाद्या हिंस्र प्राण्याप्रमाणे हल्ला केल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून मोकाट कुत्र्यांना जेरबंद करण्याची मागणी केली जाते। शिर्डी शहरातील नागरिकांच्या नाकात दम केलेल्या मोकाट कुत्र्यांची संख्या चांगलीच वाढली आहे। शहरातील सर्व रस्त्यांवर गाडीमागे धावताना ही कुत्रे दिसून येत आहेत। शाळकरी मुले, वाहन चालक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर त्यातच शिर्डी साकुरी शिव येथील श्री स्वामी समर्थ नगर येथे 5 मोकाट कुत्र्यांनी धाकतोडे यांच्या गोठ्यावर बुधवारी पहाटे हल्ला चढवला। रस्त्याच्या कडेला शेतात असलेल्या या गोठ्यात गायी आणि शेळ्या बांधलेल्या होत्या। अगदी सहज सावज मिळाल्याने या कुत्र्यांनी 4 शेळ्यांचा फडशा पाडलाय, तर गायीलाही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला। या शेळ्यांमध्ये 2 मोठ्या शेळ्या तर 2 बोकड होती। आज बाजारात 35,000 रुपयांपर्यंत यांची किंमत असून मोठे नुकसान झाले असल्याचे धाकतोडे कुटुंबीय सांगतायत। सकाळी आल्यानंतर मी बघितलं 5 कुत्रे होते मोठे, तर ते कुत्रे तुडीत होते। मी आल्यानंतर दगड हाणले त्यांना, 5 शेळ्या आणि 3 गाया। तर ते शेळ्या मेलेल्या होत्या, कुत्र्यांनी तोडलेल्या होत्या शेळ्या। 35 ते 40,000 पालिकेचे आले ते शेजूळ भाऊ, तर ते पाहून गेले। त्यांनी काही पंचनामा काही केलेला नाही अजून। ही शेळ्या होता, तर ते कुत्र्यांनी तोडले त्यांना। आमची 30-35 हजाराची नुकसान झाली, ते आम्हाला भरपाई भेटली पाहिजे। कुत्र्यांच्या या हल्ल्यामध्ये शेळ्यांचा बळी गेला असून आर्थिक नुकसान झाले ते कदाचित भरून निघेल। मात्र या भागातून तसेच शिर्डी शहरातून पायी शाळेत जाणाऱ्या मुलांवर अशा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला तर त्याला कोण जबाबदार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगुले यांनी उपस्थित करत धाकतोडे कुटुंबियांना भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। काल रात्री शिर्डी साकुरी शिव भागात मोकाट कुत्र्यांनी धाकतोडे वस्ती यांच्या धाकतोडे वस्तीवरील गणेश धाकतोडे यांच्या 4 शेळ्यांचा फडशा पाडला आहे। आणि आम्ही सातत्याने नगरपालिकेकडे ही मागणी केलेली आहे की आपण मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, जेणेकरून भविष्यातही अशा घटना होणार नाही। यापूर्वी घटना होऊ नये म्हणून आम्ही आज सातत्याने अशी मागणी केलेली आहे, परंतु नगरपालिकेच्या प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम आज या कुटुंबाला एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे। असंच जर भविष्यात घडत राहिलं तर लहान मुलं देखील रस्त्यावर येत असतात। ह्या कुत्र्यांच्या तोंडाला असं रक्त लागल्यामुळं उद्या भविष्यात आज समजा शेळ्यांचा त्यांनी जीव घेतला, उद्या लहान मुलं रस्त्यावर फिरतात, त्यांच्या जीवाला या निमित्ताने धोका होऊ शकतो, असं मी नगरपालिकेच्या निदर्शनास आणून देतो। आणि जर समजा नगरपालिकेने याच्यावर कारवाई केली नाही, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर 2 ते 3 दिवसात त्यांनी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा। अन्यथा 2 ते 3 दिवसात त्यांच्या कार्यालयावर सामूहिक मोर्चा नेला जाईल। ही नगरपंचायत प्रशासनाने दखल घ्यावी। या घटनेसंदर्भात मी सकाळपासून फॉरेस्ट विभागाचे अधिकारी, नगरपंचायतचे अधिकारी, त्याच्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती यांना मी फोन करून याविषयी माहिती दिलेली आहे। त्यांनी त्या संदर्भात काय कारवाई करायची, फॉरेस्ट ऑफिसचे पण लोक या ठिकाणी येणार आहे। जर समजा मोकाट कुत्र्यांचा जर याच्याशी काही संबंध असेल, काही बिबट्या वगैरे जर काही प्राणी असेल, तर ते देखील या ठिकाणी पंचनामा करणार आहे। फक्त आमची मागणी ही आहे, हे जे कुटुंब आहे अत्यंत गरीब कुटुंब आहे, या कुटुंबाला त्यांचं जे झालेलं नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे, ही एक आमची मागणी आहे। सध्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना वाढत असून शिर्डी नगर पंचायतने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत असून पंचायतने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे। प्रतिनिधी ललित घोरपडेसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, शिर्डी।